याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेचा हप्ता म्हणून देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता वाटपाला आता सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस असणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनाचा बघा शेतकरी मित्रांनो 9वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा योजनाचा बघा 23वा हप्ता डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता जो काय राखलेला होता त्यांच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज 6 वाजेपासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच की सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, सकाळच्या 6 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सगळ्याच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार। खास करून शेतकरी मित्रांनो बघा, बघा आता म्हणजेच की बघा 5 वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यात सर्वात जास्त पैसे मिळणार आहे। बघा, संध्याकाळच्या 5:30 ते 5 वाजेपासून सर्व पात्र शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। बघा, या प्रक्रियेला सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे पात्र आहे? सर्वप्रथम बघा, यवतमाळ आणि वर्धा जिल्हा हे पात्र ठरवण्यात आलेले आहे। आता बघा, या जिल्ह्यामधील नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि जे काय राखलेला हप्ता एकत्रच येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी बघा 7,400 कोटी रुपयाची विशेष निधी मंजूर करण्यात आलेली आहे। बघा, सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो बघा, 7,400 कोटी रुपये हे नमो शेतकरी योजनांच्या नव्या हप्त्यासाठी हे निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता बघा, येत्या काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर लाभार्थ्याची रक्कम आता जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवले आहे। बघा, यात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्राधान्याचा लाभ दिला जाणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखलेले आहे। आता बघा, पैसे जमा सुद्धा झालेले आहे, पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता संध्याकाळच्या 5:30 ते 5 वाजेपर्यंत सगळ्याच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आणि शेतकरी मित्रांनो बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जेवढे काय राहिलेले शेतकरी आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। आता बघा, काही शेतकरी मित्रांनो, आता सर्व्हरवर ताण नाही येता कामा कोणतीही आता त्रास होणार नाही। कारण की काही बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्याला हे टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्यात येत असतात। आता बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून आता त्याचप्रमाणे बघा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे। बघा, ज्या शेतकऱ्याचं बँकेत खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे त्यांना या प्रक्रियेला प्राधान्याचा लाभ दिला जात असून बँकेकडून तशी सूचना देखील देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, राज्य सरकारने बघा ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशाच हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील गरजू बांधवांना यातून लाभ मिळण्याची शक्यता होणार आहे। ज्या शेतकऱ्याचे यापूर्वी बघा 8वा हप्ता यशस्वीपणे ज्या शेतकऱ्याला मिळाला होता केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचं वितरण याच जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। ही सर्वात मोठी कृषी विभागाकडून माहिती आलेली आहे। त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून आता बघा, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत होते। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकशी अचूकपणे लिंक केलेला आहे त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत SMS पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे।
सर्वात मोठी ही आजची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. आता बघा नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बघा राष्ट्रीयकृत बँकेची निवड केलेली असून आता त्याचप्रमाणे बघा बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरण अधिक गती पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थट्ट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याकडे चारचाकी वाहन नाही किंवा ज्यांचे घरात कोणीही सरकारी नोकरी नाही अशाच खऱ्या गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता जमा होणार असून बघा आता जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात आहे आणि शेतकऱ्यांनी बघा आपले पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे अत्यंत अधिकार महत्त्वाचं झालेलं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकरी पात्र नसतील त्या शेतकरी बघा आता अधिकृत पोर्टलवर ज्या शेतकऱ्याचं नाव नसेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो. आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता जो का राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्याचे तांत्रिक डेटा अपडेट करण्याचं काम काही काळ सुरू होत आहे. आता पूर्ण झालं असून बघा यवतमाळ आणि नांदेड मधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडिया मधील खातेधारकांना यांचा लाभ मिळणार आहे. सर्वच तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बघा बिना अडकता आणि वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचं बघा आधार लिंक असलेल्या सर्व बँक खात्याला निधी पाठवण्याचा आदेश राज्य सरकारने दिलेला असून त्याचप्रमाणे बघा बुलढाणा आणि अकोला यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा यापूर्वी हप्ता राखलेला होता. तेथे आता याची परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे आणि कोटका महिंद्रा बँक आणि HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा नमोचा म्हणजेच की बघा नमो शेतकरी योजनांचा आता लाभाच्या देखील या प्रक्रियेला समजून घेण्यात आलेले आहे. आता त्यांना देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहे. जेवढे काय बघा आता शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला बँक सांगत आहोत त्याचप्रमाणे जिल्हे सांगत आहोत त्या जिल्ह्यात 100% आज पैसे जमा होणार. दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्यास शेतकऱ्याला आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारीसाठी मोठा आर्थिक बळ मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यातच बघा झुकते माप देण्यात आलेले आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप बघा करून सर्वच पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रामार्फत समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली असून जालना आणि लातूरमधील सोसायटीमध्ये देखील याबाबत सध्या मोठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्वच कागदपत्र आणि बँक तपासणी अचूक आहे त्यांच्याच खात्यात बघा विनासाय आता पैसे जमा होत आहे. या राखलेल्या हप्त्यापासून शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्ग लागलेला आहे आणि त्याचप्रमाणे प्रशासकीय तंत्राने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि बघा वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा निधी वितरणाचा आदेश स्थानिक बँकांना आदेश दिलेला आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो आता बघा जर तांत्रिक कारणावस्त SMS येण्याची थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची अजिबात कारण नाही आहे. कारण एकदा वितरणची प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही तासातच काही वेळातच रक्कम खात्यात दिसून येते. त्याचप्रमाणे शेवटी नमो शेतकरी योजनांचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणे आणि खातं सक्रिय असणे हे प्राथमिक अट आहे. आणि ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेलं आहे त्यातील शेतकऱ्यांनी आपलं बँक म्हणजे की स्टेट बँक तपासावं आणि उरलेल्या जिल्ह्यातील पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. अशीच अधिकृत आणि महत्त्वाची अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो जर खूप प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.